नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि आपल्याला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीला कमेंट करायला विसरू नका. एकनाथ शिंदे हे राज्यात ऑपरेशन टायगर राबवू पाहतायत. ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी मात्र दिल्लीतील नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील दिला नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. शिंदे जर ठाकरेंचे 8 खासदार फोडतायत तर त्यांचं दिल्लीत राजकीय बळ वाढतंय. पुढे 2029ला खासदारकीची निवडणूक लागताच शिंदे स्वतःसाठी त्या 8 जागांची मागणी करू शकतील, जे कधी काळी ठाकरेंच्या जागा होत्या. भाजपला हे शिंदेचं राजकीय बळ म्हणून वाढून द्यायचं नाहीये आणि भाजप केंद्रीय नेतृत्वाने त्यांना ऑपरेशन टायगर आता राबवू नका हे म्हणूनच सांगितलंय, असं देखील एक म्हटलं जात आहे. पण मंडळी, एकनाथ शिंदे तरी देखील पडद्यामागे यासाठी अजूनही प्रयत्नशील असल्याची माहिती काही माध्यमांनी कालपासून द्यायला सुरुवात केली. आता हे कालपासूनच नाही, या अगोदर देखील अशा चर्चा होत्या. एबीपीच्या सूत्रांनुसार आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे गुप्तपणे ठाकरे गटाच्या खासदारांशी सातत्याने संपर्कात आहे आणि त्याच अनुषंगाने बुधवारी रात्री ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाण्यात शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक पार पडली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर यशस्वी करून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप करणार ही चर्चा पुन्हा रंगली आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, उद्धव ठाकरे यांनी काहीच दिवसांपूर्वी आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलवून त्यांच्याशी संवाद साधला होता. याच सगळ्या पार्श्वभूमीवरती संवाद साधला असल्याचं माध्यमे म्हणत होते. त्यावेळी म्हटलं गेलं, उद्धव ठाकरेंनी मी तुमच्यासाठी लढतोय आणि असंच असेल तर मी थांबतो, असं सगळं ठाकरेंनी त्यांच्या खासदारांना म्हटलं. आणि त्यावेळी खासदार जे ठाकरेंसोबत त्या बैठकीला होते त्यावेळेला त्यांनी म्हटलं की आपण पक्षाशी एक इमानदार राहू, असा शब्द त्यांनी ठाकरेंना दिला. मात्र आता या नव्या भेटीच्या बातम्यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं. माध्यमांनी म्हटलं, ठाकरेंचे एकूण 9 पैकी 8 खासदार हे बैठकीला होते. त्यातीलही 2 खासदार ऑनलाईन बैठकीत होते. पण मंडळी, खरंच असं काही झालंय का? अरविंद सावंत यांचं नाव देखील या बैठकीत असल्याचं म्हटलं गेल्याने त्यांनी आज या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आहे आणि म्हटलंय, शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हाची सुनावणी ही 24 तारखेला असल्यामुळे माध्यमांकडून धादांत खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत. मी स्वतः माझ्या सहकारी खासदारांसोबत या संदर्भात बोललेलो आहे. बातम्या दिल्या, त्यांनी हिंमत असेल तर फोटो सकट टाकून दाखवा, पुरावे द्या, असं सगळं अरविंद सावंत म्हणतात. पुढे ते असे देखील म्हणाले की जगेन तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आणि मरेन तर त्याच पक्षासाठी. अशा खोट्या बातम्या देणं हे तर आम्हा निष्ठावंतांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. एवढंच नाही तर सावंतांनी कोऱ्या कागदावर लिहून दाखवलं की मरेपर्यंत ते ठाकरेंशी निष्ठावंत राहणार आहेत. संजय राऊतांनी देखील या संपूर्ण वृत्तांवर आज टीका केलेली आहे. बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जेव्हा ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं. सकाळी कुठेतरी छापून आलं, मला कोणीतरी पाठवलं. अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं, आणि ज्या कोणी बातमी दिली आहे त्याने स्वतःचं हसं करून घेणारी बातमी दिली आहे. पुन्हा कोणाची नावं त्यात टाकली, सगळेच. हां, म्हणजे आता उद्या माझंही नाव टाकतील, आदित्य साहेबांचं नाव टाकतील आमच्या. काही नाही, सध्या अशा बातम्या ज्या पेरल्या जात आहेत वातावरण गरम करण्यासाठी किंवा काहीतरी घडामोडी आम्ही करतो ते दाखवण्यासाठी, ही पत्रकारिता पूर्णपणे चुकीची आहे. एकूण काय तर हे सर्व राजकारण पेरलेलं दिसतंय. स्वतः शिंदेचे नेते संजय शिरसाट म्हणतायत की असं कोणतं ऑपरेशन करायचं असेल तर खुल्लम-खुल्ला होत नसतं. ज्या दिवशी करू त्या दिवशी कुणालाच याचा सुगावा लागणार नाही, असं शिरसाट यांचं म्हणणं आहे. आणि स्वतः शिवसेनेचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर स्पष्टीकरण देत म्हटलंय, उबाटाच्या खासदारांसोबत झालेल्या
कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाहीये. उबाटाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या 1-1.5 वर्षांपासून पसरवल्या जात आहेत, परंतु त्यात कोणतेही तथ्य नाहीये. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणं माध्यमांनी टाळावं, असं एकनाथ शिंदे यांनी क्लिअर म्हटलेलं आहे. तर मंडळी, विषय अगदी क्लिअर आहे. असं काहीच घडलेलं नाहीये. ठाकरेंची शिवसेना ही सध्या निवांत आहे.